इयत्ता 5वी, विषय परिसर भाग 1, पाठ 2, पृथ्वीचे फिरणे, भाग 2. पाठीमागच्या भागामध्ये सूर्योदय, मध्याह्न आणि सूर्यास्त या गोष्टी पाहिल्या. त्याचबरोबर विषुववृत्त पाहिलं आणि विषुववृत्तामुळे होणारे पृथ्वीचे 2 समान भाग सुद्धा पाहिले. आता आपण परिवलन कशाला म्हणायचं आणि परिभ्रमण कशाला म्हणायचं हे पाहणार आहोत. त्याचबरोबर परिवलनाचे परिणाम काय होतात आणि परिभ्रमणाचे परिणाम काय होतात हे आपण पाहणार आहोत. तर चला आता सुरुवातीला आपण पाहूया परिभ्रमण कशाला म्हणायचं किंवा परिवलन कशाला आपण परिवलन कशाला म्हणायचं हे आपण पाहूया. परिवलन, आता परिवलन कशाला म्हणायचं तर पृथ्वी स्वतःभोवती फिरते. पृथ्वी स्वतःभोवती फिरते. या पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याला काय म्हटलं जातं? परिवलन असं म्हटलं जातं. पृथ्वी स्वतःभोवती फिरते, त्या स्वतःभोवती फिरण्याला काय म्हणायचं? परिवलन असं म्हटलं जातं. आणि हे परिवलन किती किती वेळामध्ये किंवा किती दिवसामध्ये हे परिवलन पूर्ण होतं तर पृथ्वीचं एक परिवलन पूर्ण करायला किंवा पृथ्वीला स्वतःभोवती फिरायला 1 दिवस लागतो. किती दिवस लागतात? 1 दिवस. म्हणजे पृथ्वीला स्वतःभोवती फिरायला किंवा एक फेरी मारायला 1 दिवस लागतो. आणि आपण या एका दिवसाचं 24 भागामध्ये, समान 24 भागामध्ये त्याचं विभाजन केलेलं आहे. आणि त्याचा प्रत्येक एक भाग हा 1 तासाचा असतो. म्हणजे आपण 1 तास असे 24 तासाचे भाग केले. 24 तास म्हणजेच 1 दिवस. आता हा 1 दिवसामध्ये 2 भाग आहेत. एक म्हणजे दिन आणि दुसरा म्हणजे रात्र. दिन आणि रात्र मिळून 1 दिवस होतो. ठीक आहे. म्हणजे पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे दिवस आपण मोजू शकतो. दिवसामध्ये त्याचं रूपांतर होतं. म्हणजे आपण दिवसामध्ये कालमापन करू शकतो. एक फेरी पूर्ण केली स्वतःभोवती की 1 दिवस. या पद्धतीने आपण दिवस या कालमापनामध्ये यामध्ये कालमापन करू शकतो. त्यानंतर आपण पाहणार आहोत म्हणजे परिभ्रमण. म्हणजे परिभ्रमणामुळे काय होतं? परिभ्रमण, आता परिभ्रमण कशाला म्हणायचं? पृथ्वी स्वतःभोवती फिरत फिरत ती काय करते? सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते. म्हणजेच काय करते? सूर्याभोवती फिरत असते. पृथ्वी स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती काय करत असते? फिरत असते किंवा प्रदक्षिणा घालत असते. आणि या प्रदक्षिणा घालण्याला किती कालखंड लागतो ते आपण या आकृतीच्या सहाय्याने पाहणार आहोत. म्हणजे जर आपण इथं पृथ्वी आहे, इथं आपण सूर्य धरू. सूर्य, त्यालाच आपण इंग्लिशमध्ये सन असं म्हणतो. आणि या सूर्याभोवती पृथ्वी ही लंब वर्तुळाकार मार्गाने काय करत असते? लंब वर्तुळाकार मार्गाने प्रदक्षिणा घालत असते. लंब वर्तुळाकार मार्गाने काय करत असते? ही प्रदक्षिणा घालत असते. आपण इथं पृथ्वी काढूया. पृथ्वीचा आस कललेला आहे. ही पृथ्वी आहे. इंग्लिशमध्ये आपण त्याला अर्थ असं म्हणतो. इथं पण आपण पृथ्वी काढू. आस कललेली पृथ्वी, पृथ्वीचा आस कललेला आहे. हे आपण अगोदरच्या भागामध्ये आपण पाहिलेलं आहे. तर आस कललेली पृथ्वी
ही काय करत असते, सूर्याभोवती फिरत असते आणि ती फिरत असताना पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असते, पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असते. आणि तिला आता आपण इथं पाहिलं तर या ठिकाणाहून जर पृथ्वी फिरत निघाली असेल तर प्रदक्षिणा घालत घालत ती इथून पुन्हा याच ठिकाणी यायला तिला 365 दिवस 365 दिवस आणि 6 तास इतका कालावधी लागतो. म्हणजे पृथ्वीला सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी किती कालावधी लागतो, तर 365 दिवस आणि 6 तास इतका कालावधी लागतो. 65 दिवस 6 तास म्हणजेच काय आहे, 1 वर्ष. याला आपण काय म्हणतो, 1 वर्ष. परंतु पहिल्या काळामध्ये 365 दिवस आणि 6 तास यांचं कालमापन करत असताना पुढे गोंधळ निर्माण होत होता. त्यामुळे यात काहीतरी सुधारणा कराव्या असं लोकांना वाटत होतं, तज्ञांना वाटत होतं. मग यासाठी पुढाकार घेतला ते म्हणजे पोप ग्रेगरी. कोणी घेतला, पोप ग्रेगरी यांनी घेतला आणि त्यांनी यामध्ये काही सुधारणा घडवून आणल्या. पोप ग्रेगरी जे पहिल्यापासून कॅलेंडर जे चालू होतं, तर यामध्ये पोप ग्रेगरी यांनी सुधारणा केल्या आणि त्यानुसार त्यांच्या सुधारणेनुसार पोप ग्रेगरी यांच्या सुधारणेनुसार आपल्या वर्षामध्ये 365 दिवस तयार केले. 365 दिवस किंवा 365 दिवसांचं 1 वर्ष त्यांनी तयार केलं. मग या पुढच्या 6 तासांचं काय करायचं, तर त्यांनी पुढचे 6 तास हे एकाच वर्षात न वापरता किंवा ते प्रत्येक वर्षी 6 तास न वापरता ते एकाच वर्षी वापरायचे असं ठरवलं. म्हणजे आपण एका दिवसाचं विभाजन केलं, एक दिवस आहे, या एका दिवसाचं 24 तासामध्ये विभाजन केलेलं आहे की त्याचे भाग पाडले आणि 1 तासाचा 1 भाग असे 24 भाग केले. तर हे 6 तास जे आहेत या 6 तासांचं त्यांनी एकत्रीकरण केलं आणि ते 24 तासामध्ये त्याचं रूपांतर केलं. आता हे कुठं केलं, तर त्यांनी जे काही वर्ष आहेत, पहिलं वर्ष हे 365 दिवसांचं, दुसरं वर्ष हे सुद्धा 365 दिवसांचं, तिसरं वर्ष हे सुद्धा 365 दिवसांचं तयार केलं आणि 4थं वर्ष जे आहे ते 4थं वर्ष हे 365 दिवसांऐवजी त्यामध्ये हा एक दिवस ऍड केला, 24 तासांचा 1 दिवस ऍड केला. म्हणजेच ते 4थं वर्ष जे आहे हे 4थं वर्ष 365 दिवसांऐवजी ते 366 दिवसांचं तयार केलं. म्हणजे 4 वर्षातून 1 वर्ष जे येतं ते 366 दिवसांचं येतं. आणि ही सुधारणा कोणी केली, तर पोप ग्रेगरी यांनी केली. आणि ज्या वर्षी 366 दिवसांचं 1 वर्ष असेल, 366 दिवसांचं एक वर्ष असेल, ते लीप वर्ष म्हणून ओळखलं जातं. कोणतं वर्ष, लीप वर्ष. लीप वर्ष कशाला म्हणायचं, तर ज्या वर्षी 365 दिवसांऐवजी 366 दिवस असतात त्या वर्षाला लीप वर्ष असं म्हटलं जातं. मग हे 4 वर्षातून एकदा हे लीप वर्ष येतं. पहिले 3 वर्ष जे असतात हे 365 दिवस आणि हे 365, आणि यात प्रत्येक वर्षाचे राहिलेले 6 तास मिळून 4थ्या वर्षी त्याचा 1 दिवस तयार केला जातो आणि त्यातून ते 366 दिवस निर्माण होतात आणि ते वर्ष जे असतं ते लीप वर्ष असतं. आणि हा दिवस कोणत्या महिन्यामध्ये वापरला जातो, तर तो दिवस फेब्रुवारी महिन्यामध्ये वापरला जातो. फेब्रुवारी महिन्यात तो वापरला जातो. म्हणजे इतर दिवसांमध्ये आपण पाहिलं
तर 28 दिवसांचा फेब्रुवारी महिना असतो. परंतु ज्यावेळी लीप वर्ष असेल म्हणजे 4थं वर्ष असेल त्या दिवशी फेब्रुवारी महिन्यामध्ये 28 ऐवजी 29 दिवस असतात. 28 दिवसांऐवजी काय असतात, 29 दिवस असतात. म्हणजे ज्या वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये 29 दिवस असतील ते वर्ष लीप वर्ष असं म्हणता येतं. जर तुम्हाला माझ्या व्हिडिओमुळे अभ्यासामध्ये मदत होत असेल अथवा तुम्हाला समजत असेल, कळत असेल, तर माझ्या व्हिडिओला नक्कीच तुम्ही शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.